नमस्कार। आज मला भेटायला आमचे एक वरिष्ठ मित्र रमेश सुभेदार साहेब आलेले आहेत, जे शासकीय सेवेमध्ये सेवा करत होते। त्यांनी काल मी जो व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ त्यांनी पाहिलेला आहे। व्हिडिओ असा होता कालचा की पोलीस अटक कशी करतात आणि पोलीस कोणत्या कायद्याखाली कोणत्या कलमाखाली अटक करतात, त्याचबरोबर अटक करत असताना पोलिसांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे याबाबतचा व्हिडिओ रमेश साहेबांनी बघितला। तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते आज मला भेटायला आले आणि ते काय असेच भेटायला आले नाहीत, ते येत असताना एक शंका घेऊन आलेले आहेत, एक प्रश्न घेऊन आलेले आहेत। त्यांना एक प्रश्न पडलेला आहे आणि प्रश्न देखील त्यांचा चांगला आहे, तर आपणच विचारून घेऊया की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांचा प्रश्न काय आहे। काय आहे तुमचा प्रश्न? बरं सूरज, माझी एक शंका अशी आहे, एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या नागरिकाला पोलीस सरळ सरळ अटक करू शकतात का? जर तसं असेल तर कायद्यामध्ये त्याविषयी काही तरतूद आहे, त्याविषयी काही सांगाल का? ठीक आहे। तर प्रश्न तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे की रमेश साहेबांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी एखादा गुन्हा दाखल केला तर त्या व्यक्तीला सरळ सरळ पोलीस अटक करू शकतात का, आणि त्याबाबत काही कायदा आहे का किंवा कोर्टाचे काही निर्देश आहेत का, हे देखील त्यांनी विचारलेलं आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर रमेश साहेब, एखादा दखलपात्र गुन्हा, दोन प्रकारचे गुन्हे असतात। एक असतो तो दखलपात्र असतो, जो गंभीर स्वरूपाचा असतो, आणि दुसरा गुन्हा असतो तो म्हणजे अदखलपात्र, म्हणजे तो किरकोळ असतो। जर एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नागरिकावर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला तर पोलीस सगळ्याच गुन्ह्यांमध्ये त्या सरळ सरळ अटक करू शकतात असं नाही, तसं पोलिसांना करता येणार नाही। तर काय आहे तरतूद? तर या बाबतीत एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं। जजमेंटचं नाव आहे अर्नेश कुमार विरुद्ध बिहार। तर या जजमेंटमध्ये, या गाईडलाईन्समध्ये या प्रकारे अटक करण्याबाबत फार चांगलं निर्देश दिलेला आहे। ते निर्देश असे आहेत की एखाद्या व्यक्तीवर जर दखलपात्र गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याची जर शिक्षा, ज्या वेळेला गुन्हा दाखल होतो त्या गुन्ह्यामध्ये जर शिक्षा 7 वर्षाहून कमी असेल, 7 वर्षाहून कमी असेल, तर त्या व्यक्तीला सरळ सरळ साहेब अटक करता येणार नाही। तर काय करता येणार? तर सुरुवातीला पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी सीआरपीसीच्या 41 अ प्रमाणे त्याला आधी नोटीस द्यावी लागते। इथंच पोलीस फसतात, इथंच पोलीस चूक करतात। अर्नेश कुमारचे जर गाईडलाईन्स जर आपण बघितली तर अर्नेश कुमार सोबत असंच झालं होतं की पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला, त्याची शिक्षा 7 वर्षाहून कमी होती आणि पोलिसांनी त्याला सरळ सरळ अटक केला। त्यानंतर तो हायकोर्टला गेला, हायकोर्टमध्ये देखील त्याची दखल घेतली नाही, त्याची याचिका फेटाळून लावली। त्यानंतर तो सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर निकाल त्याच्याच बाजूने लागला, त्याचा त्यामध्ये विजय झाला आणि कोर्टाने एक निर्देश जारी केला। त्या निर्देशाचं नाव आहे अर्नेश कुमार विरुद्ध बिहार। तर ते जे निर्देश आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, कोर्टाने असे निर्देश दिलेले आहेत की एखाद्या व्यक्तीवर जर दखलपात्र गुन्हा दाखल झाला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सरळ सरळ अटक करू नका। त्याला आधी 41 अ ची सीआरपीसीच्या 41 अ ची नोटीस द्या, त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात बोलवून घ्या, म्हणजे 1-2 आठवड्यांचा कालावधी द्या आणि त्याला नंतर नोटीस दिल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर करा। जर तो व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या व्यक्तीला जर 41 अ ची नोटीस दिली आणि त्या नोटिसीचे जर त्याने पालन केलं नाही तर पोलीस तुम्हाला सरळ सरळ अटक करू शकतात। तर झालं काय, अर्नेश कुमारच्या केसमध्ये देखील असंच झालं होतं की पोलिसांनी अर्नेश कुमारला 41 अ ची नोटीस दिली नव्हती, त्याला दिलीच नाही, डायरेक्टली त्याला अटक केला होता। त्यामुळं सुप्रीम कोर्टाने जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांना 15,000 रुपयाचा दंड लावला होता। दंड म्हणजे त्याला ज्या पिटिशनर आहे अर्नेश कुमार, त्या पिटिशनरला तो नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली आणि 2,000 रुपयाचा कोर्टाने त्या अधिकाऱ्यांना दंड देखील लावला होता। त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अधिकाऱ्यांना, अर्नेश कुमारच्या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्यांना 24 तासांचा कारावास भोगावा लागला। पोलीस एखादा दखलपात्र गुन्हा दाखल झाला
त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये जर शिक्षा 7 वर्षाहून कमी असेल तर पोलिसांना सरळ सरळ अटक करता येणार नाही. आधी त्यांना पोलिसांना 41(अ) ची नोटीस द्यावीच लागते. त्यानंतर जर त्या व्यक्तीने नोटिशीचं पालन केलं नाही तर त्याला सरळ सरळ ते अटक करू शकतात, तसा त्यांच्याकडे अधिकार आहे. त्याचबरोबर कधी अटक करू शकतात, जर पोलिसांना जर वाजवी शंका असेल त्या आरोपी विरोधात, आरोपीविषयी, की बाबा हा जो आरोपी आहे हा साक्षीदारांना धमकावू शकतो, भीती घालू शकतो किंवा दमदाटी करू शकतो, अशा वेळेला देखील पोलीस त्याला अटक करू शकतात. पण याची नोंद पोलिसांनी लेखी घ्यायची आहे, त्यांच्या डायरीला ते नोंद करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे दखलपात्र, ज्याची शिक्षा 7 वर्षाहून कमी आहे, असा जो आरोपी आहे त्याने जर पोलिसांच्या जर तो विरोधात असेल किंवा म्हणजे तो हजर राहत नसेल तर त्याला सरळ सरळ अटक करता येणार. आणि त्याचबरोबर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नोटिसीद्वारेच बोलवून घ्यायचं आहे. पोलीस काय करतात, सरळ सरळ फोन करतात त्या व्यक्तीला आणि पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगतात. त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे काही देत नाही आणि ते सरळ सरळ पोलीस ठाण्यात बोलवून घेतात, जे कायदा बाह्य आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे. पण हे पोलीस चूक करत असतात आणि आरोपीला पोलीस ठाण्यात फोनवर बोलवून घेतात आणि त्यानंतर मग त्याला तिथं नोटीस दिली जाते पोलीस ठाण्यात आणि तिथंच त्याला सही करून घेतली जाते आणि त्याला डायरेक्टली अटक केलं जातं. म्हणजे माझा अनुभव असा आहे, मी ज्या ज्या पोलीस ठाण्यात जातो, जिथं जिथं मी हे सगळं प्रकरण, अशा प्रकारची जी काही प्रकरणं आहेत ही मी पाहत असतो, बघत असतो, त्यावेळेला मला हे सगळे अनुभव आलेले आहेत. त्याचबरोबर जर पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना जर वाटलं की हा साक्षीदार फोडू शकतो किंवा हा पलायन करू शकतो किंवा हा पळून जाऊ शकतो किंवा जे साक्षीदार आहेत, जे विटनेस आहेत, त्यांना धमकावू शकतो किंवा त्यांच्यासोबत काही गैरकृत्य करू शकतो किंवा एखादा तो नव्याने दखलपात्र गुन्हा करू शकतो, असं जर पोलीस अधिकाऱ्यांना वाटलं तर अशा वेळेला देखील पोलीस सरळ सरळ त्या व्यक्तीला अटक करू शकतात आणि अटक केल्यानंतर अटकेची कारणे ते नमूद करू शकतात म्हणण्यापेक्षा त्यांनी ते करायचं असतं की अटक का केली, अटक कशासाठी केली, का गरज, म्हणजे अटक करण्याची गरज काय होती, ह्याची सगळी कारणे ते त्यांच्या स्टेशन डायरीला ते नोंद करत असतात. पण इथं काय होतं, पोलीस अशा प्रकारे काही करत नाहीत. पोलीस डायरेक्टली फोन करतात, त्याला पोलीस ठाण्यात बोलवून घेतात आणि सरळ सरळ त्याला अटक करतात आणि 24 तासाच्या आत म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला दंडाधिकाऱ्यांच्या समोर म्हणजेच कोर्टाच्या समोर त्याला जामिनासाठी हजर करत असतात. त्याचबरोबर आता जरासं दुसरं बोलायचं झालं तर पोलीस अनेक वेळेला चुका करत असतात. पोलीस कोर्टाचे जे काही निर्देश आहेत त्याची मोडतोड करत असतात, त्याचे पालन करत नसतात. म्हणजेच मी सगळ्याच पोलिसांबाबत बोलत नाही, काही ठराविक पोलीस असतात जे कोणालाही ऐकत नाहीत, पण काही ठराविक पोलीस व पोलीस अधिकारी असे आहेत की ते प्रामाणिक आहेत, ते चांगल्या प्रकारे कायदा फॉलो करतात, कायद्याप्रमाणेच जातात आणि त्याप्रमाणे ते वागत असतात. तर रमेश साहेब, मी आज तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे की पोलीस कशा प्रकारे अटक करतात किंवा सरळ सरळ अटक करू शकत नाहीत. जर पोलिसांना शंका वाटत असेल एखादा धोकादायकच आहे किंवा एखादा आरोपी जर पुन्हा गुन्हा करू शकतोय किंवा करेल किंवा एखादा दखलपात्र गुन्हा त्याच्या हातून घडणार असेल, असं ज्या वेळेला पोलीस अधिकाऱ्यांना वाटतं त्यावेळेला पोलीस त्या आरोपीला सरळ सरळ अटक करू शकतात. अजून याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही झालं, एवढंच होतं तुमची शंका. तर ठीक आहे, आपण रमेश साहेबांना आपण सगळं समजावून सांगितलेलं आहे. आता ते मला असं वाटतंय की त्यांना ते समजलं असावं. तुम्हाला समजलेलं आहे का? समजलं, माझी शंका क्लिअर निरसन झालेली आहे आणि उत्तमरित्या माहिती मला दिलेली आहे. आता हीच माहिती तुम्ही इतर लोकांना, सर्वसामान्य लोकांना सांगत चला आणि अजून काही शंका असल्या तर तुम्ही मला भेटा. मी विनाशुल्क माहिती देत असतो, कोणत्याही प्रकारची मी फी वगैरे काही घेत नाही. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.